नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कैरीची लुंजी. तुम्ही म्हणाल ही लुंजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही कैरीची लुंजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. एक भाकरी खाणारे 2 भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी लुंजी बनवून तयार होते. लग्न पंक्तीमध्ये ज्या प्रकारची कैरीची लुंजी मिळते त्याच पद्धतीची अगदी टेस्टी लुंजी बनवून तयार होते. कैरीच्या लुंजीलाच तुम्ही कैरीची भाजी असंही म्हणू शकता. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. कैरीची लुंजी बनवण्यासाठी या इथं मी 2 कैऱ्यांचा वापर करणार आहे. सध्या आंब्याचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्रेश कैऱ्या भरपूर प्रमाणात येतात. घेतलेल्या दोन्हीही कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर ह्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत. कैरी चिरल्यानंतर कैरीच्या आतमध्ये जो बी असतो त्यालाच आमच्याकडे कोय म्हणतात. तर ही कोय आहे ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. त्यामुळे आपली कैरीची लुंजी किंवा भाजी आहे ती जास्त काळासाठी टिकण्यास मदत होते. कैरीची भाजी बनवण्यासाठी इथं मी तोतापुरी कैऱ्यांचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर का गावरान कैऱ्या किंवा साधी कैरी असेल तर ती वापरली तरी देखील चालू शकतं. कैरीची लुंजी बनवताना शक्यतो थोड्याशा आंबट कैरीचा वापर करायचा. त्यामुळे लुंजी खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते. तर या पद्धतीने पहिली कैरी आहे ती मी फोडींमध्ये चिरून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये जी कोय आहे ती मी बाजूला काढून घेते. त्यामुळे आपली कैरीची लुंजी जास्त काळासाठी टिकली जाते. या पद्धतीने जर का कैरीची लुंजी बनवली तर ती साधारणपणे 7 ते 8 दिवसांसाठी आरामशीर टिकली जाते. तर अशा पद्धतीने ही कोय आहे ती बाजूला काढलेली आहे. आता ही कैरी आहे ती आपल्याला या पद्धतीने फोडींमध्ये चिरून घ्यायची आहे. लुंजी बनवताना जास्तही बारीक फोडी करायच्या नाही. थोड्याशा मोठ्या आकारामध्येच आपल्याला ही कैरी आहे ती चिरून घ्यायची आहे. त्यामुळे ही लुंजी दिसण्यासाठी अगदी छान दिसते. या ठिकाणी घेतलेली पहिली कैरी आहे ती कोय काढून फोडींमध्ये चिरून झालेली आहे. याच पद्धतीने उरलेली दुसरी कैरी आहे ती देखील मी फोडींमध्ये चिरून घेते. कैरी चिरून झालेली आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी खळखळीत उकळतं गरम करून घेतलेलं आहे. या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला करून घेतलेल्या सर्व कैरीच्या फोड्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही कैरी आहे ती शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला ही कैरी खळखळीत उकळत्या पाण्यामध्ये घातल्यानंतर या कैरीचा रंग आहे तो 1 ते 2 मिनिटांमध्ये पूर्णपणे बदलला जातो. त्यानंतर पुन्हा आपल्याला ही कैरी आहे ती साधारणपणे 1 ते 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला ही कैरी आहे ते साधारणपणे 4 ते 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये ही कैरी आहे ते पूर्णपणे व्यवस्थित शिजली जाते. कैरीची साल आहे ती देखील अगदी परफेक्ट अशी शिजली जाते. यापेक्षा जास्त ही कैरी आपल्याला गाळ करायची नाही. कैरीची साल थोडीशी जाडसर असते, ती फोडणीमध्ये व्यवस्थित शिजली जाणार नाही. त्यामुळे आपण सुरुवातीला अशा पद्धतीने ही कैरी आहे ती उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. शिजवून घेतलेली ही कैरी आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कैरी शिजवून घेतली तर कैरी जास्तच आंबट असेल तर त्याच्यामधला आंबटपणा आणि तुरटपणा आहे तो निघून जातो. गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये फोडणी करता 2 पळे इतकं तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा इतकी मोहरी घालायची. मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतकी कलोंजी घालायची आहे. 1 चमचा जाडसर कुटून घेतलेली बडीशोप घालायची. त्यामुळे लुंजीला खूप छान टेस्ट येते. 1 चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे. 1 चमचा भाजून बारीक करून घेतलेल्या जिऱ्याची पूड घालूयात. 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर घालत आहे. कुठलीही मिरची पावडर घातली तरी देखील चालू शकतं. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. चवीकरता मीठ घालूयात. 1 चमचा मिठाचा वापर इथं मी करत आहे. आवडीनुसार किंवा चवीनुसार मीठ कमी अधिक करू शकता. हवं असल्यास तुम्ही यामध्ये अगदी पाव चमचा इतका गरम मसाला वापरला तरी देखील चालू शकतं. फोडणी छान अशी हलकीशी आपल्याला परतून घ्यायची आहे. गॅस अगदी आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. इथं मी पाव वाटी इतक्या बारीक चिरून घेतलेल्या गुळाचा वापर करत आहे. कैरी किती आंबट आहे त्यानुसार गुळाचा वापर तुम्ही इथं कमी अधिक करू शकता किंवा आवडीनुसार तुम्ही इथं गुळाचा वापर केला तरी देखील चालू शकतं. गूळ फोडणीमध्ये घातल्यानंतर आपल्याला हा गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. गॅस अजिबात फुल करायचा नाही. गॅस अगदी लो ठेवायचा आहे. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेली संपूर्ण कैरी आहे ती यामध्ये घालायची आहे. कैरी शिजवल्यानंतर त्यामध्ये जे पाणी होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये कैरी घातलेली आहे. आता ही कैरी आपल्याला एकदा व्यवस्थित अशी या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. कैरी आपण अगोदरच
शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे ही कैरी जास्त वेळासाठी शिजवण्याची आवश्यकता नाही किंवा यामध्ये कैरी शिजण्यासाठी पाणी देखील घालण्याची आवश्यकता नाही. आता एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस अगदी लो ठेवायचा, झाकण ठेवून 2 मिनिटासाठी या कैरीला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर ही कैरी आहे ती पुन्हा एकदा अशा पद्धतीने हलवून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला 2 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. असं केल्याने या कैरीच्या फोडीमध्ये आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे मुरले जातात. पुन्हा एकदा झाकण ठेवून ही कैरी छान अशी वाफवून घ्यायची आहे. साधारणपणे 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला या कैरीला अगदी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर यात आपली मस्त अशी चटपटीत कैरीची लुंजी किंवा कैरीची भाजी बनून तयार झालेली आहे. काही जण यालाच कैरीचा मेथांबा असंही म्हणतात. या कैरीच्या भाजीला किंवा लुंजीला बघू शकता, रंग काय सुंदर आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची इथं लुंजी बनून तयार झालेली आहे. चवीला म्हणाल तर ही कैरीची लुंजी अगदी आंबट, गोड, तिखट चवीची चटपटीत बनून तयार झालेली आहे. गॅस बंद करते आणि ही लुंजी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेते. लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या प्रकारची कैरीची लुंजी मिळते त्याच पद्धतीची लुंजी बनून तयार होते. चवीला अप्रतिम लागते. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. एकदा ही बनवलेली कैरीची चटपटीत लुंजी तुम्ही 7 ते 8 दिवसासाठी फ्रीजमध्ये आरामशीर स्टोअर करू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा ही लुंजी फ्रीजमधून बाहेर काढायची आणि सर्व्ह करायची. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही कैरीची लुंजी किंवा कैरीची भाजी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.